केली एकदाची उन्हाळी वाळवणाला सुरुवात, त्यासाठीचीच इथे तयारी सुरू आहे. एकीकडे साबुदाणा भाजायला घेतला आणि दुसरीकडे ना कुकरमध्ये आलू बॉईल करायला ठेवलेले होते. आता इथे कुकर छान थंड झाला, तेवढ्यातच मितू आणि रिदू मार्केटमधून आलेले होते. थोडंफार साहित्य बाकी होतं, तर यांना मी मार्केटला पाठवलं. त्याचबरोबर ते दोघंही गेले होते आणि त्यांनीही त्यांच्या वस्तू ज्या आहेत त्या घेऊन आले. आता इथे ना सीझनचा पहिला आंबा तर आमच्या घरी यायचा आहे, पण सीझनची पहिली मँगो फ्रुटी आलेली होती. तेच ते छान एन्जॉय करत होते. आणि त्यानंतर मी लागलेली आहे पापडाचं प्रिपरेशन करायला. आलूचे छिलके वगैरे छान काढून नीट केले आणि तोपर्यंत साबुदाणाही थंड झालेला होता. आता इथे पापडाचं मिश्रण तयार आहे. यावर सविस्तर व्हिडिओ जो आहे ना तो येणारच आहे. कसे काय मी पापड बनवले, लाँगही येईल आणि शॉर्टही येईल. तर आता इथे छान मस्त एका दिवसामध्येच पापड बघू शकता किती छान सुकलेले आहे. आता हे तळून तर मी दाखवणारच आहे दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तर तोपर्यंत हे पापड तुम्ही बघून नक्की सांगा की तुम्हाला ही रेसिपी पाहिजे आहे की नाही. त्यानंतरनं संध्याकाळच्या वेळी पार्सल आलेले होते आणि त्यामध्ये ना मी माझ्यासाठी बुटी, हँडबॅग, रिदूसाठी ड्रेस सगळं काही मागितलं, पण बऱ्यापैकी सगळं बेकार आलं. फक्त ही बॅग छान आली होती. नंतर लागली मी माझ्या संध्याकाळच्या कामाला, कारण की कितीही जरी कामं आपल्या घरामध्ये एक्स्ट्राचे असले ना तरीसुद्धा आपली कामं ही आपल्यालाच करावी लागते. आता इथे कपड्यांच्या छान घड्या घालून घेतल्या. त्यानंतर पापडांचे इतके सारे भांडे होते तेच इथे घासून घेतले. परत उद्यासाठी साबुदाणा भिजत घातला. आता उद्या काय रेसिपी येईल हे उद्याच्याच व्लॉगमध्ये सांगेल. चला भेटू उद्या. बाय.